माझा मुलगा एकनाल डोंगरे ह्याला गेल्या 6 महिन्यापासून चालण्यासाठी प्रॉब्लेम होता। तो उजवा पाय फिरवून टाकत होता। मग त्या संदर्भात आम्ही त्याला फिजिओथेरपी वगैरे चालू केली, पण त्याने फारसा फरक पडला नाही। मग त्यानंतर आम्हाला CPRमध्ये MRIचा सल्ला दिला। त्यानंतर आम्ही MRI केल्यानंतर 4-5 डॉक्टरांना दाखवलं। त्यांनी सांगितलं की 50% ऑपरेशन, त्याचं जर आता ऑपरेशन केलं तर 50%च फायदा होईल आणि ऑपरेशनच्या दरम्यान त्याच्या पायातून ताकद जाईल किंवा शिसूचं कंट्रोल जाईल, संवेदना नाहीसे होतील। खरं आम्ही त्यानंतर आणखी डॉक्टरांना न दाखवता रजनीकांत छोले यांच्या थ्रू डॉक्टर संतोष प्रभू यांच्याकडे आलो। त्यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं आणि त्याचे MRIचे रिपोर्ट पाहिल्यानंतर सांगितले की त्याला ऑपरेशनची गरज आहे। त्याच्या मणक्याच्या इथं माकडहाडाच्या इथं गाठ आहे, त्याच्यामुळे त्याला चालायला वगैरे प्रॉब्लेम आहे आणि त्या गाठीचं कनेक्शन मणक्याशी आहे आणि ऑपरेशनची गरज आहे। आणि आमची आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने आम्ही सरांना तसं सांगितलं, पण सर म्हटले ऑपरेशनची गरज आहे आणि लवकरात लवकर ऑपरेशन करून घ्या। त्यानंतर 2 दिवसांनी आम्ही ॲडमिट झालो आणि सरांनी 26 तारखेला माझ्या मुलाचं ऑपरेशन केलं आणि ऑपरेशनच्या दुसऱ्याच दिवशी ICUमध्ये त्याला चालवून दाखवलं आणि तो हाताच्या आधाराने 4 पावलं चालला। याच्यावरून लक्षात आले की त्याला चालायला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि त्याचं शीच आणि नंतर ते चांगली होती। आधी तर चांगला त्याच्यात ताकद तो जातो, त्याची काठी चालू नको म्हणून सांगावं, त्या ऑर्डर करत आला। त्या करण्याची आमची पण प्रभू मॅडम मला सांगितलं। तो मणक्याचे ऑपरेशनसाठी शक्य होतं तरी त्यांनी CM फंड, आम्हाला CM फंडात पैशाची मदत झाली, त्याला आर्थिक खूप मदत झाली आणि बिल भरण्यासाठी सहकार्य मिळालं। आता तर माझा मुलगा चांगला आहे, व्यवस्थित पळतो, व्यवस्थित खेळतो, त्याला चालायलाही काही प्रॉब्लेम नाही आणि तो दुखतंय असं सुद्धा म्हणत नाही, काही प्रॉब्लेम नाही। तो पाय दुखतात असं म्हणायचा, पण आता चांगला खेळतो।